8.2%चा GDP आणि त्यानंतर पण मार्केटमध्ये क्रॅश. मागच्या 3 दिवसात निफ्टी 200 पॉईंट, मिड कॅप निफ्टी 200 पॉईंट, बँक निफ्टी 600 पॉईंट. असं मार्केटमध्ये काय व्हायला लागलंय की GDP नंबर नंतर सुद्धा मार्केट एवढ्या फास्ट कोसळत आहे. हे करेक्शन आहे त्या एका लई मोठ्या करेक्शनची सुरुवात, एक लई मोठ्या क्रॅशची सुरुवात. चला या व्हिडिओमध्ये GDP, मार्केट डेटा आणि इकॉनॉमीला जाणून घेण्याचा आपण ट्राय करू. तर ह्या व्हिडिओला आम्ही 4 बेसिक भागामध्ये डिफाईन केलेलं आहे. जिथं पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला मी हे सांगणार GDP म्हणजे काय. सेकंड पार्टमध्ये आपण कव्हर करणार व्हॉट डज इट मीन बाय इन्फ्लेशन, महागाईचा नेमका अर्थ काय असतो. त्यानंतर GDPचा फ्युचर प्रेडिक्शन काय आहे ते आपण थर्ड पार्टमध्ये कंप्लीट करणार. आणि चौथ्या पार्टमध्ये ह्या सर्व डेटाचा वापर करून सेक्टर अनालिसिस आणि फ्युचर इंटरप्रिटेशन कसं करायचं. तर चला पहिल्या पार्टपासून सुरुवात करूया. तर बेसिकली स्टॉक मार्केट रिटर्न कसं देणार हे 2 गोष्टींवर डिपेंडेंट असते. एखाद्या देशाची GDP, त्यामध्ये प्लस होतं इन्फ्लेशन. आता पहिला GDP म्हणजे काय हे जाणून घेऊया. GDP हे एक सिंपल फॉर्म्युला आहे जिथं 4 गोष्टींची टोटल केली जाते. पहिली गोष्ट आहे गव्हर्नमेंट स्पेंडिंग, त्यामध्ये ऍडिशन केलं जातं इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर त्यात आणि एक गोष्ट आपण ऍड करतोय दॅट इज कन्झम्पशन आणि प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. जर आपण नेट एक्सपोर्ट करत असेल तर प्लस, जर आपण नेट इम्पोर्ट करत असेल तर मायनस. हा GDPचा फॉर्म्युला आहे. बेसिकली तुम्ही जर त्या 4 गोष्टी व्यवस्थित अनालाइज केल्या, ह्या 4 गोष्टी जर वाढत आहे तर इकॉनॉमी स्ट्रॉंग होत आहे. ह्या 4 गोष्टी जर कमी होत आहेत इकॉनॉमी वीक होत आहे. आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतो असं का होत आहे. पहिली गोष्ट काय होती GDP मध्ये, गव्हर्नमेंट स्पेंडिंग. गव्हर्नमेंट स्पेंडिंग म्हणजे गव्हर्नमेंट किती खर्च करायला लागलाय. एक सिंपल गोष्ट लक्षात घ्या, एखाद्या देशात सगळ्यात मोठा कन्झम्पशन बूस्ट जर कोण आणू शकते ते गव्हर्नमेंट आणू शकते. कसं, ज्या वेळेला गव्हर्नमेंट एखादा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट काढतंय, सर्व गोष्टींना एकत्र डिमांड येते. सिमेंट पाहिजे, वाहतूक ट्रान्सपोर्टेशन पाहिजे, रेल्वे वाहतूक होणार, रस्त्याची वाहतूक होणार, मजदूरांना कामं मिळणार, प्रत्येकाच्या हातात पैसे जाणार. त्यामुळे गव्हर्नमेंट 1 रुपया ज्यावेळेला स्पेंड करतंय त्याचा एक रेप्लिका इफेक्ट तयार होतो, जेणेकरून प्रत्येकाच्या हातात थोड्या ना थोडा ऑर्डर्स जातात, प्रत्येक बिझनेसला थोडं थोडं काम मिळतं. आणि प्रत्येक बिझनेसला थोडं थोडं काम मिळाल्यानंतर बिझनेसेस काय करतात, बिझनेसेस एम्प्लॉयमेंट द्यायला चालू करतात. आज माझ्याकडे काम जास्त आलं, मी वेगवेगळ्या लोकांना एम्प्लॉयमेंट देणार. एम्प्लॉयमेंट दिलं, लोकांकडे पैसे आले, लोकांकडे पैसे आले तर लोक जाऊन कन्झम्पशन करणार. जो तिसरा पॉवर होता ना आपला, कन्झम्पशन, की मी वेगवेगळ्या गोष्टी घ्यायला चालू केल्या, मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स करायला चालू केले, मी वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट करायला चालू केलं, मी वेगवेगळ्या गाड्या घेतल्या, मी वेगवेगळे मोबाईल, हेवी गॅजेट्स घेतले. करेक्ट. तर गव्हर्नमेंट स्पेंडिंग प्लस कन्झम्पशन प्लस इन्व्हेस्टमेंट. ज्यावेळेला बिझनेसला असं वाटतंय की माझी कपॅसिटी आता कमी पडायला लागली आणि माझ्याकडे डिमांड खूप जास्त आहे, बिझनेसेस काय करतात, मी नवीन फॅक्टरी ओपन केली. करेक्ट. मी नवीन ठिकाणी जाऊन, नवीन एरियामध्ये जाऊन फॅक्टरी टाकली, मी नवीन दुकान चालू केलं. याला म्हणलं जातं इन्व्हेस्टमेंट. बरं, इन्व्हेस्टमेंटमध्ये हा पण पार्ट येतो, मी FD मध्ये पैसे ठेवले, मी म्युच्युअल फंडमध्ये पैसे ठेवले. पण ह्या सर्व गोष्टी तुम्ही कधी करणार, ज्यावेळेला तुमच्याकडे पैसे शिल्लक आहेत. राईट. आणि लास्टला येतं एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. जर आपला देश भरपूर गोष्टी बाहेर पाठवा लागलाय तर नेट पैसे शिल्लक राहणार, म्हणून ते ऍड केलं जात आहे. जर आपला देश बाहेरून खूप जास्त गोष्टी घ्यायला लागलाय तर आपल्या देशाचे पैसे बाहेर चाललेत. राईट. तर देशाचे पैसे बाहेर चाललेत तर ऑटोमॅटिकली गोष्ट आहे की आपल्या देशातनं ते पैसे मायनस होणार. तर हा होता GDPचा सिंपल फॉर्म्युला. आणि तुम्हाला तर माहिती आहे इंडियाचा जो लेटेस्ट GDP आलाय Q2चा दॅट इज 8.2%, जो पूर्ण जगातला सर्वात स्ट्रॉंग GDP ग्रोथ आहे. पण त्यानंतर सुद्धा निफ्टी वाढत नाहीये. मागच्या 3 दिवसात कन्सिस्टंटली मार्केट करेक्ट होत आहे. तुम्हाला याचं कारण काय आहे आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत. पण आय होप तुम्हाला इथपर्यंत GDP म्हणजे काय हे नक्कीच क्लिअर झालं असेल. आता आपण दुसरा कॉम्पोनंट जाणून घेऊया दॅट इज इन्फ्लेशन. इन्फ्लेशनला आपण साध्या मराठी भाषेत महागाई असं म्हणू शकतोय. एक लक्षात घ्या, महागाई वाढली याचा अर्थ वेगवेगळ्या गोष्टी महाग होत चाललेल्या आहेत. इन्फ्लेशन कमी झालं म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींची महागाई कमी होत चाललेली आहे. एक एक्झाम्पल न सांगतो, समजा मागच्या वर्षी एखादी गोष्ट 100 रुपयाला होती आणि ह्या वर्षी ती गोष्ट 105 रुपयाला आहे. याचा अर्थ 100 रुपयाची गोष्ट 105 झाली, 5% इन्फ्लेशन वाढलं. करेक्ट. जर एखादी गोष्ट मागच्या वर्षी 100 रुपयाला होती आणि ह्या वर्षी सुद्धा 100 रुपयाला आहे, याचा सिंपल अर्थ काय, महागाई जिथल्या तिथं आहे, महागाई वाढत नाहीये. तिसरा सिनारिओ, एखादी गोष्ट मागच्या वर्षी 100 रुपयाला होती आणि ह्या वर्षी 90 रुपयाला आहे. राईट. याचा अर्थ महागाई कमी झाली. ओके. तर आता आपण मागच्या आठवड्यात ज्यावेळेला इन्फ्लेशनचा नंबर आला, ज्याला आपण CPI डेटा असं म्हणतोय, तो 6 वर्षाच्या लोएस्ट पॉईंटला होता दॅट इज 0.25%. म्हणजे इंडियाची जो महागाई दर आहे तो एकदम फ्लॅट आहे, भारतात महागाई वाढत नाही आहे. आता हे चांगलं का वाईट आपण या व्हिडिओच्या पुढच्या पार्टमध्ये बघूया. पण आतापर्यंत आपण 2 गोष्टी क्लिअर केल्या, GDP म्हणजे काय, त्याचबरोबर महागाई म्हणजे काय. एक लक्षात घ्या, ज्यावेळेला तुम्हाला ट्रेडिंगमध्ये करिअर करायचं आहे किंवा इन्व्हेस्टिंग करून काहीतरी चांगले पैसे मिळवायचे आहेत, तुम्हाला ह्या सर्व गोष्टी, बेस गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे. ह्या 2 गोष्टीनंतर आता मार्केट का परफॉर्म करत नाही यावर जाऊया.
आता बघा, आपण जीडीपी जाणून घेतला, त्यानंतर आपण इन्फ्लेशन जाणून घेतलं. पुढं इम्पॉर्टंट पॉईंट्स जाणून घ्या. झालंय काय, गव्हर्नमेंटनं पहिला इन्कम टॅक्सचे स्लॅब वाढवले. म्हणजे आधी 7.5 लाख रुपयाच्या वर आपल्याला टॅक्स द्यायला लागत होता, आता 12.5 लाख पर्यंत आपल्याला टॅक्स द्यायला लागणार नाहीये. हे इंडिव्हिज्युअलसाठी जरी पॉझिटिव्ह असेल, तुम्ही गव्हर्नमेंटच्या हिशोबाने विचार करा, गव्हर्नमेंटकडे येणारा इन्कम वाढला काय कमी झाला? करेक्ट, गव्हर्नमेंटकडे येणारा इन्कम कमी झाला, तर गव्हर्नमेंटला कुठं ना कुठे इन्कम टॅक्समधनं येणारे पैसे कमी होणार आहेत. एवढंच नाही, यानंतर गव्हर्नमेंटनं काय केलं, जीएसटी मध्ये कमतरता आणली. बरोबर, जीएसटी हा गव्हर्नमेंटसाठी एक सर्वात मोठा इन्कम फॅक्टर असतो. राईट, जर जीएसटी कमी झालाय तर गव्हर्नमेंटकडे येणारा इन्कम तिथून सुद्धा कमी झाला. याचा अर्थ गव्हर्नमेंटकडे येणारे पैसे कमी झाले. राईट, मग जीडीपीचा पहिला पॉईंट काय होता, गव्हर्नमेंट स्पेंडिंग. जर माझ्याकडे येणारा इन्कमच कमी झालाय तर मी खर्च काय करणार, वाढवणार कमी करणार? करेक्ट, इझी वेमध्ये गव्हर्नमेंटला त्याचं स्पेंडिंग कमी करायला लागणार. ज्यावेळेला गव्हर्नमेंट स्पेंडिंग कमी होत आहे त्यावेळेला ऑटोमॅटिकली बऱ्याचशाच लोकांना ऑर्डर्स मिळणार नाहीत, बऱ्याचशाच इन्फ्रास्ट्रक्चरला मोठ्या ऑर्डर्स निघणार नाहीत. जर इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांना ऑर्डर मिळाला नाही, सिमेंट कंपन्यांना काम मिळणार नाही, सिमेंट कंपन्यांना काम मिळालं नाही तर तिथं एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार नाही. एम्प्लॉयमेंट जर जनरेटच झाली नाही, जर कामगारांना कामच मिळाली नाही, तर आपल्या जीडीपीचा सेकंड पार्ट कन्झम्पशन. ऑटोमॅटिकली एक लक्षात घ्या, जर तुमचा इन्कम कमी आहे तुम्ही कन्झम्पशन पण कमी करणार. तुम्ही नवीन गाड्या घ्यायला गेलो, नवीन ज्वेलरी घ्यायला गेलो, ह्या सर्व गोष्टी करणार नाही. करेक्ट, मग माझं कन्झम्पशन कमी झालं, गव्हर्नमेंट स्पेंडिंग कमी झालं, त्यामुळे कन्झम्पशन कमी झालं. कन्झम्पशन कमी झाल्यामुळं इन्व्हेस्टमेंट तर कमी होणारच आहे. जर माझ्याकडे पैसेच शिल्लक राहत नाहीत तर मी इन्व्हेस्टमेंट कुठून करू, मी नवीन फॅक्टरी का ओपन करू? जर माझ्या एक्झिस्टिंग फॅक्टरीमध्येच प्रोडक्शन जे होत आहे तेच शिल्लक राहायला लागले तर मी नवीन इन्व्हेस्टमेंट का करू? इन्व्हेस्टमेंट पण कमी होणार. आणि ह्या सर्व गोष्टी इंटर रिलेटेड आहेत आणि हेच मार्केट प्रेडिक्ट करण्याचा ट्राय करायला लागले. जर गव्हर्नमेंटकडे येणारा इन्कम कमी होणार आहे तर भविष्यात येणारे जीडीपी नंबर एवढे चांगले येऊ शकतात का? कारण की अल्टिमेटली आज ज्यावेळेला तुम्ही इन्व्हेस्ट करणार, आजपासून पुढं बघून करणार काय आजपासून मागं बघून करणार? राईट, आपण आजपासून पुढं बघून इन्व्हेस्ट करावं आणि पुढं हे सर्व नंबर्स कुठं ना कुठं मार खाण्याची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे. राईट, एवढंच नाही, जर तुम्ही बघितला मागच्या 2-2.5 महिन्यामध्ये आपली करन्सी 87 रुपीजवरनं 90 रुपीजपर्यंत घसरलेली आहे. याचा सिंपल अर्थ काय, आपली करन्सी कन्सिस्टंटली वीक होत चाललेली आहे. बरोबर, ही वीक होण्याच्या मागचं रिझन काय? FIIचं सेलिंग, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आपल्या मार्केटमध्ये कन्सिस्टंटली स्टॉक्स विकत आहेत. ते का विकत आहेत? मी तुम्हाला मगाशी जे रिझन सांगितले हेच कन्सर्न त्यांना पण आहे. ज्यावेळेला FIIs आपल्या इथे येऊन शेअर्स विकतात त्यांना रुपयांमध्ये पैसे येतात. बरोबर, त्यांना अमेरिकेत घेऊन जाताना किंवा जर्मनीला घेऊन जाताना रुपयाचा घेऊन जायचा नाहीये. जे रुपयात आलेले पैसे आहेत त्यानं ते डॉलर परचेस करतात आणि डॉलर परचेस केल्यामुळं डॉलरची किंमत वाढते, समोरासमोर आपल्या रुपयाची किंमत कमी होत जाते, घसरत जाते. राईट, जर आपली करन्सी वीक होत आहे तर सर्वात सोपं अनालिसिस काय आहे, आपला इम्पोर्ट जो आहे इम्पोर्ट तो खर्च वाढणार आणि आपला एक्सपोर्टचा खर्च किंवा आपल्या ज्या एक्सपोर्टच्या गोष्टी आहेत तिथं आपली करन्सी आणि डेप्रिशिएट होण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. आणि हे 4 कन्सर्निंग पॉईंट दाखवत आहेत की येणारा जीडीपी नंबर चांगला येणार नाही किंवा येणाऱ्या जीडीपी नंबरमध्ये आपण तेवढं ऑप्टिमिझम आपण प्रॅक्टिकली येऊ शकत नाही. आणि असं विचार करणारा माणूस आज इंडियामध्ये इन्व्हेस्ट का करणार? अल्टिमेटली तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ज्या वेळेला तुम्ही FIIs, DIIs ह्या मोठ्या लोकांच्या हिशोबाने विचार करताय ना, त्यांना इकॉनॉमिकल डेटा खूप जास्त महत्त्वाचा आहे. बरं, एवढंच नाही, मी तुम्हाला मगाशी काय म्हणलो, इन्फ्लेशन 6 वर्षाच्या लोएस्ट पॉईंटला आहे. आता आपल्या इथं बरेचसे लोक म्हणणार, अरे वा किती चांगली गोष्ट आहे, महागाई वाढत नाही. पण याचा एक वाईस वर्सा उलटी साईड पण आहे. इकॉनॉमीचा एक रूल लक्षात घ्या, जी गोष्ट चांगली आहे तीच गोष्ट बाद पण आहे, बघता यायला पाहिजे दोन्ही साईडनं. महागाई वाढत नाही याचा अर्थ काय माहिती आहे, तुमच्या प्रोडक्टला डिमांडच नाही. राईट, जर मी मागच्या वर्षी एखादी गोष्ट 100 रुपयाला विकत होतो आणि आज पण ती गोष्ट मी 100लाच विकतोय, याचा अर्थ मला माहिती आहे की मी 102 केल्यावर ती गोष्ट विकू शकत नाही. तर मार्केटमध्ये वेगवेगळ्या गोष्टींची डिमांड नाही, हे इन्फ्लेशन नंबर पण सांगायला लागलाय. आणि इन द लॉंग रन जर तुम्ही कुठल्याही देशाचा रिटर्न बघितला ना, 2 गोष्टीची टोटल असते, जीडीपी प्लस इन्फ्लेशन. आत्ता जो आपला लेटेस्ट जीडीपी आलाय तो आला 8.2%, इन्फ्लेशन आहे 0.25%, म्हणजे 8.2 प्लस 0.25. मोठा माटी निफ्टीचा जो रिटर्न यायला पाहिजे तो यायला पाहिजे 8.45%. मग फक्त 9.5% रिटर्नसाठी कुठलाही मोठा पैसा मार्केटला चेस का करणार?
राईट, जिथं मला असं वाटतंय की येणाऱ्या काळात GDP इथून खाली जाऊ शकतोय. खाली का जाऊ शकतोय त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेल्या आहेत. मित्रांनो, ह्या व्हिडिओची जी म्हणतो ना आपण लर्निंग पॉईंट्स आहेत ते खूप डीप आहेत. तुम्हाला एकदा बघून त्या व्हिडिओचे लर्निंग पॉईंट लक्षात येतीलच असं नाही, पण तुम्ही जर हा व्हिडिओ 2-3 वेळा बघितला तुम्हाला ते अंडरस्टँडिंग येईल की मार्केटमधला मोठा ट्रेडर पैसे मिळवतोय तर काय विचार करून पैसे मिळवतोय. तुम्हाला ह्यातनं नक्की कळेल की मला कुठल्या सेक्टरवर बुलिश व्हायचं आहे आणि कुठल्या सेक्टरवर बेअरिश व्हायचं आहे. जर तुम्हाला ह्या व्हिडिओचा पार्ट 2 पाहिजे जिथं ह्या डेटाचा वापर करून सेक्टर ॲनालिसिस कसं करायचं, इंडेक्स ॲनालिसिस कसं करायचं, कसं मला समजणार निफ्टीमध्ये पुढं काय होणार आहे, बँक निफ्टीमध्ये पुढं काय होणार आहे, मला कुठल्या इंडेक्समध्ये जाणं माझ्यासाठी फेवरेबल आहे, मला कमेंट करून नक्की कळवा. कारण की तुमचे कमेंट्स आम्हाला एनकरेज करतील तुम्हाला क्वालिटी प्रोव्हाइड करण्यासाठी. कारण ग्रीन म्हणजे बाय, रेड म्हणजे सेल, थोडं वर गेलं की बाय, थोडं खाली आलं की सेल, ह्याचा अर्थ ट्रेडिंग असता तर 10 मधल्या 9 ट्रेडर्सनी पैसे नक्कीच घालवले नसते. रिअल ट्रेडिंगमध्ये ह्या सर्व गोष्टी येणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्हाला हा कंटेंट आवडला असेल तर आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्रामवर जिथं आम्ही डेली अपडेट्स देण्याचा ट्राय करतो आणि यूट्यूबवर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. लेट्स ग्रो टुगेदर, लेट्स लर्न टुगेदर. दिस इज चैतन्य अग्रवाल साइनिंग ऑफ. हॅव अ गुड डे. बाय बाय.